नमस्कार मित्रांनो, आरटी अंतर्गत नामांकित इंग्रजी माध्यमांच्या स्वयं अर्थसहाय्यता शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी अर्ज करण्यास आता केवळ 2 दिवसांचीच मुदत शिल्लक आहे। सोलापूर शहर जिल्ह्यातील आरटीतून प्रवेशाच्या 2496 जागा असून आतापर्यंत 5961 विद्यार्थ्यांच्या पालकांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत। क्षमतेच्या दुप्पट अर्ज आल्याने आता प्रवेश अर्जासाठी मुदतवाढीची शक्यता कमीच आहे। राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गात मोफत प्रवेश दिला जातो। आरटीईतून पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळाल्यानंतर पुढे इयत्ता 8वी पर्यंत त्या पालकांचे शैक्षणिक शुल्क शासनामार्फत भरले जाते। आरटीई प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना तथा त्यांच्या पालकांना या संकेतस्थळावर अर्ज करता येईल। सोलापूर जिल्ह्यातून जवळपास 6000 अर्ज प्राप्त झाले असून त्यातील 3983 पालकांनी आपल्या पाल्यास आरटीईतूनच प्रवेश घ्यायचा असल्याचे नमूद केले आहे। दरम्यान तिजोरीवरील दरवर्षीचा कोट्यवधींचा आर्थिक भार कमी व्हावा, कमी पटसंख्येच्या किंवा जिल्हा परिषदेसह खासगी अनुदानित मराठी शाळांनाही विद्यार्थी मिळावेत, पटसंख्येअभावी मराठी शाळा बंद पडू नयेत म्हणून आरटीई प्रवेशाच्या नियमात शासनाने बदल केला, पण तो फार काळ टिकला नाही। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा पूर्वीप्रमाणेच प्रवेश प्रक्रिया राबवावी लागली। आरटीईतून आता विद्यार्थ्यांना खासगी अनुदानित जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांच्या शाळांचाच पहिल्यांदा प्राधान्यक्रम निवडता येईल आणि ज्या विद्यार्थ्यांच्या राहत्या घरापासून 1 किमी अंतरावर खासगी अनुदानित किंवा शासकीय शाळा नाही त्यांनाच इंग्रजी माध्यमांचा स्वयं अर्थसहाय्यता शाळेचा पर्याय निवडता येईल, असा बदल करण्यात आला होता। त्यावेळी पालकांकडून आरटीई प्रवेशाला अल्प प्रतिसाद मिळाला, मात्र उच्च न्यायालयाने या बदलाला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर शासनाने पुन्हा पूर्वीप्रमाणे प्रवेश होतील असे आदेश काढले आहे। त्यानंतर 13 दिवसातच राज्यातून 3 लाखाहून अधिक अर्ज करण्यात आले आणि जवळपास 2 लाख पालकांनी निवडलेल्या शाळेतच प्रवेश मिळावा असे पोर्टलवर नमूद पण केले आहे। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरोबर दिलेला बेल आयकॉनला प्रेस करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।